काही होत नाही. ते पीठ लागलंय केवढं. शी. काय रे आशू, काय करतोयस? काय मी भांडी शिवायला मदत करतोय. मी कधीपासून सांगते नको करू, मी करीन माझं माझं, तरी मागे मागे करतोय. ती सांगते ना, मग जा की, करेल ती आपलं आपलं. जातोच आहे मी. तेच. हा तू जा, ते सांगितलं ना तुला बॅगेचं काम करते. तेच करतो, बॅगेचं काम. आलोच ना आई. काय करत होता आशू? काही नाही, मध्ये मध्ये लुडबुड करत होता. मी करत होते काम, म्हटलं नको करू तरी. लुडबुड काय म्हणतेस? तू लकी आहेस, माझा मुलगा तुझी मदत करत होता. खरं तर तुला कौतुक वाटायला पाहिजे. कौतुकाचं काय, माझं तर प्रेम आहे त्याच्यावर. आजोबा खोटे, सगळं सगळं खोटं, पण प्रेम खरं होतं. ट्रू लव्ह, ट्रू लव्ह. तिच्यासाठी चंदनासारखा झिजलो मी, पण तिला किंमतच नाही. आणि काय असेल, तिचं प्रेमच नव्हतं माझ्यावर. एकदा काय मी चिडून तिकडनं आलो तर आली का ती माझ्यासाठी? आली का? आले आले, वळूंकडे बघ जरा. आले. दिव्या, 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 सॉरी, ते माझं प्रेम होतं म्हणून. दिव्या ऐक, माझं प्रेम होतं म्हणून मी फक्त. माणसं, हीच लायकी आहे तुझी, हीच किंमत आहे. तुझ्या खोटं बोलून मिळवलेल्या प्रेमाची हीच किंमत आहे. दिव्या, अगं पण कोणीच बोलायचं नाही. कोणीच. लाज नाही वाटली तुला? किती खोटं बोललास, फसवलंस तू मला. आजवर दाखवलेली सगळी स्वप्न, सगळे दिलेले गिफ्ट, सगळं खोटं होतं. ज्या प्रॉपर्टीची, ज्या बंगल्याची दाखवलेली स्वप्न, त्यासाठी राब राब राबले रे मी. दिसलं नाही तुला? का गेलं त्याचा? अगं पण त्याचं प्रेम. तुला कळतं का यातलं काही? कळतंय तुला? मध्ये बोलायचं नाही, एक शब्द बोलायचा नाही. दिव्या, अगं त्याला लायकी नसताना कशाला माझ्या नादी लागला तू? तुला तर पहिल्या दिवसापासून माहिती होतं ना मी कशी मुलगी आहे, मला काय हवंय. हो होतं माझं पैशांवर प्रेम, पण मी क्लिअर होते. तुला मी स्पष्टपणे सांगितलं होतं की मला श्रीमंत नवरा हवाय. तुझ्या सांगण्यावरून मी भर मंडपातून पळून आले. असले माझं नुकसान झालंय रे. तुला कळत नाहीये तू किती मोठी फसवणूक केलीस माझी. तुझ्यासाठी आशू सारखा खरोखर श्रीमंत मुलाला सोडलंय मी. मीच मूर्ख आहे. खरं आहे तुझं. नाही म्हणजे त्यांनी तुझ्या नादी लागायला नको. एकदा माणूस प्रेमात गुंतला ना की मग बाकी सगळं त्याच्यासाठी झूट असतं. समोरच्या माणसाची आपल्याबद्दल काय अपेक्षा आहे, आपण खरोखरच तितकं प्रेम करतो का, किंवा आपलं प्रेम किती काळ टिकेल, काही लक्षात येत नाही त्याच्यात. तो वाहवत जातो प्रेमात. त्याचंही तसंच झालं. तुम्ही तर काहीच बोलू नका, एक शब्दही बोलू नका तुम्ही. एवढं खोटं वागताना, बोलताना आपल्या वयाचं भान ठेवलं तुम्ही? किती राबवलं तुम्ही या घरात मला. किती कामं करायला लावलीत, धमकी दिली. काय बोलायचं तुम्ही मला? नटमुगरी. मी नटमुगरी? मग ही सगळी नाटकं कोणी केली? हा जितका दोषी आहे ना तितके दोषी तुम्ही पण आहात.
दिव्या, मी फक्त त्याला त्याचं प्रेम मिळावं म्हणून केलंय. प्रेम मिळालं नाही की त्याची काय किंमत मोजायला लागते ते मला चांगलंच माहिती आहे. अरे खड्ड्यात गेलं हो तुमचं हे प्रेम. ह्या प्रेमाने काही पोट भरणार आहे का तो? हे कळत नाहीये त्याला. दिव्या, आय एम सॉरी, मला माफ कर. तुझी हिम्मत कशी होती रे सॉरी बोलायची? तुला मी आज सोडणार नाहीये चंदन. दिव्या, 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 मध्ये पडू नको, तुला पण लागेल. ह्यानी पकडले मला. तू बाजूला हो. दिव्या, दिव्या थांब, बस बस बस. अगं भांडी खराब होतील. मीच घातली ती भांडी. दिव्या, दिव्या, एक मिनिट. दिव्या, ऐक 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 प्लीज, प्लीज माझं एकदा ऐक. नाही ऐकणार आहे मी कोणाचं. अगं पण नाहीच कोणाचंच नाही ऐकणार आहे. फसवलंयस चंदन तू मला. दिव्या, तू सगळं ऐकलं ना, मग त्यात हे नाही ऐकलंस का की माझं प्रेम पण तितकंच खरं आहे. अरे चुलीत घाल चंदन तुझं प्रेम. खिशात दमडी नाहीये तुझ्या. काय करू तुझ्या ह्या प्रेमाचं मी? खिचडी करू का? अगं काय बोलतेस तू दिव्या? ऐक ग दिव्या, अगं त्याचं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. एकदा सांगितलेलं कळत नाहीये तुला? मी दिलेलं सगळं गिळत होता ना फुकटात. आज तुला पण सोडणार नाहीये मी. दिव्या, दिव्या, काय करतेस? त्यांनी जे काही केलंय ते माझ्या सांगण्यावरून केलंय. त्यांना काही बोलू नकोस प्लीज. तुझा जीव घेईन मी आज. दिव्या, हे बघ चंदन, लक्षात घे, यापुढे तुझा आणि माझा संबंध संपलाय कायम.